श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 71. बसप्पा तेली. एक कोकणातील ब्राह्मण संतती नसल्याकारणाने कुटुंबासह अक्कलकोटास आला. काही दिवस महाराजांची उभयता सेवा करीत असत. एक तेली आपले तिचे पुत्र बरोबर घेऊन दारिद्र्याने अगदी गांजला होता. मजुरी करून सुद्धा त्याला पोटभर अन्न मिळत नसे. तेव्हा महाराजांची कीर्ती ऐकून अक्कलकोटास आला. श्रींचे दर्शन घेऊन महाराजांची कृपा व्हावी म्हणून काही दिवस तेथे राहिला. पुढे एक दिवस असा चमत्कार झाला की ब्राह्मण महाराजास चौरी वारीत उभा राहिला होता व त्याची बायको जवळच उभी होती. तेली ही पाया पडून एक बाजूस बसला होता. तो महाराज त्या बाईचे तोंडाकडे पाहून, लिंबे हे तिचे पूर्वजन्मीचे नाव असावे. इकडे ये, हा तेली तुझा पूर्वजन्मीचा नवरा आहे. तुझ्या पोटाचे ही 3 मुलगे आहेत, त्यांना जवळ घे. असे चमत्कारिक शब्द श्रींच्या मुखातून निघताच ते ऐकून सर्व लोकांस आश्चर्य वाटले व राधाबाई फारच लज्जित झाली आणि खाली पाहू लागली. पण इकडे असा चमत्कार झाला की ते मुलगे जरी बाईपेक्षा वयाने मोठी होती तरीही आपली आई आहे असे त्यास कळताच त्यांचे पोटात माया उत्पन्न झाली व ते 3 जण आई आई म्हणून तिच्याजवळ जाऊन बसले. ते पाहून त्या वृद्ध तेल्याच्या डोळ्यातील घळघळ पाणी वाहू लागले. पुढे त्या बाईच्या मनात त्या मुलांबद्दल प्रेम उत्पन्न होऊन त्यास जवळ घेऊन मोठ्या स्नेहाने त्यांनी त्यांची मुखे तिने कुरवाळली. असा हा अद्भुत चमत्कार कधीच न घडणारा सर्वत्रांनी पाहून सर्वांची मने अगदी चकित होऊन गेली व पुन्हा सहृदय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या बाईस आज्ञा केली की, अगं लिंबे, तू ह्या तेल्याच्या बरोबर जाऊन त्याच्या घरात पश्चिमेच्या बाजूस रंगीत खांब आहे. त्याच्या खाली तुझ्या हाताने द्रव्याचा भरलेला हंडा पुरलेला आहे. तो उकरून त्यातील सर्व द्रव्ये तो निर्लोभीपणाने या तेल्यास दे, म्हणजे त्याचे दारिद्र्य विच्छिन्न होऊन तुलाही पुत्र होईल. याप्रमाणे समर्थांची आज्ञा होताच ते सर्वजण त्या तेल्याचे घर अक्कलकोटापासून 24 कोस लांब होते तेथे जाऊन त्याच्या घरातील खांबाखाली उकरून पाहतात. तो श्रीवचनाप्रमाणे काही मोहरा, होन व काही रुपये असे भरलेला हंडा त्यांना सापडला. श्री समर्थ आज्ञेप्रमाणे त्या उभयतांनी ते सर्व द्रव्ये तेल्यास दिले. त्याचे जन्माचे दारिद्र्य गेले. नंतर ती उभयता पुन्हा अक्कलकोटास येऊन हा चमत्कार सर्व सेवेकऱ्यास सांगितला व काही दिवस श्री समर्थांजवळ राहून ती आपल्या गावी कोकणात आले. त्याच वर्षी 22 पुत्रप्राप्ती झाली. सर्व सेवेकरी यास हा अद्भुत चमत्कार ऐकून श्रींच्या अतर्क्य सर्वज्ञत्वाचे मोठे आश्चर्य वाटले. असो, याप्रमाणे श्री स्वामी समर्थांनी उभयतास शरणागतास अतर्क्य सर्वज्ञपणाची किंचित लीला म्हणजेच चमत्कार दाखवून त्यास पूर्वजन्माची ओळख करून दिली आणि त्याचे उभयताचे मानसिक भिन्न हेतू एकमेकांचे हातून एकमेकांनी सिद्धास नेले. श्री